नमस्कार मित्रांनो, सौरभ किचनमध्ये स्वागत आहे आपलं. तर आज आपण बनवतो आहे अख्खी मसूर. तर अख्खी मसूरसाठी मसूर लागत आहे, कांदे, आपला कढीपत्ता, तेजपत्ता, टमाटर आणि अद्रक लसूण पेस्ट आणि तेल. बघा, हे बघा कांदे झालेले आहेत. आता असं परतून घ्यायचं त्याला, अद्रक लसूण टाकून जास्त नाव द्यायचं थोडा वेळ. मग त्यामध्ये टमाटर सोडायचे आपल्याला, मग हळद, मग चवीनुसार तिखट आणि मग चवीनुसार मीठ. आणि ही मसूर जी आहे ती रात्रभर भिजवून नाही ठेवायची आहे. एखादी तास अर्धा तास राहिली तरी मसूर अशी येऊन जाते. बघा, सगळं टाकलं की थोडंसं पाणी टाकून असं 2 मिनटं होऊ द्यायचं आहे, जास्त नाही, कारण की आपण कुकरची शिट्टी लावणारच आहोत. बघा, हे बघा मसूर टाकली की मग पाणी टाकायचं. बघा, आणि कुकर मोठाच घ्याल, म्हणजे 3 शिट्ट्या किंवा 4 शिट्ट्या येऊ द्यायच्या. 3 शिट्ट्या भरपूर आहे. हे बघा, असं पाणी टाकायचं. मग अशा प्रकारे आपली कुकर लावायचं आपल्या, आणि कमीत कमी 3 शिट्ट्या येऊन द्यायच्या. मग थोडंसं गॅस कमी करून बंद करायचं. मग झाली तुमची. मग काही वरून फ्राय करायची गरज नाही. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही माझ्या सिक्रेट टिप्सची वाट बघत आहे. तर अख्खा मसूर बनवण्यासाठी सिक्रेट टिप्स म्हणजे मसूर जी आहे लोकल मार्केटमधून घ्यायची नाही, ती आपल्याला डीमार्टमधून आणायची आहे. म्हणजे साफ करायची गरज नाही आणि क्वालिटी मस्त राहते, चांगल्या क्वालिटीची असते, तर तिथूनच आणायची. हे बघा, आपली अख्खी मसूरची भाजी झालेली आहे. अशा प्रकारे आपल्या भातावर घ्यायची आणि 2 पापड आणि सोबत तारक मेहता लावायचा आणि एन्जॉय करायचं.